घेऊन गेली. नातू जरा आजारी होता, तापाने फणफणलेला होता आणि त्या फणफणलेल्या नातूला, तापाने फणफणलेल्या नातूला घेऊन चालले. म्हणे काय काय होत नाही देवाच्या दर्शनाला, तर चल घरी आल्यानंतर तुला करते म्हणे काय तुला गार पाण्याच्या पट्ट्या ठेवते, करते काय काय करते बाळा, आता चल ह्याचा योग पुन्हा पुन्हा येणार नाही चल म्हणून गेलं. आता तिथं गेल्यानंतर नेमकं गुलाबाबांच्या तिथं गेलं आणि मावशी भाकरी थापण्याकरता आत निघून गेली. सगळी माणसं बसलेले, सगळ्याचं भजन चाललंय, कोण काय करते, कोणाचं काय चाललंय. बघा संत कसे असतात, दर्शनाकरता कोणाची रांग चालू आहे, कोणाचं बाबा इकडून तिकडून बाबांचं फिरायचं चालू आहे. झालं असं पोरगं फार ते आजारी होतं, एवढा आजारी त्याला नीट बोलता येत नव्हतं. थंडी एवढी त्याची वाढली आणि एवढा ताप वाढला की त्याला चालता सुद्धा नीट येईना. आणि त्यात झाला असं एवढा ताप वाढला की आपण म्हणतो ना ताप यावा, आणि ताप जर मेंदूपर्यंत गेला तर काही खरं नाही. त्याचा तापाने उच्चांक गाठला तर जागीच त्याचा मृत्यू झाला. जाग्यावर मृत्यू झाल्यानंतर मात्र आता मावशी भाकरी थापत होती, भाकरी थापता थापता तिने विचार केला नातूला एकदा बघून तरी यावं, म्हणून ती बाहेर आली. जशी बाहेर आली, ज्या काळजाच्या तुकड्याला तिने जीव लावला होता तो नातू मृत्युमुखी पाहिला, मेलेल्या अवस्थेत पाहिला. आणि नातूला जसं पाहिलं आक्रोश केला, रडायला लागली, मोठमोठीने डसा रडायला लागली. बाबा बघा ना, तुमच्याकरता इथपर्यंत आले, तुमच्याकरता नातवाला घेऊन आले, पण काय उपयोग झाला? त्या नातवाकरता एवढं आयुष्यभर करत होते, तो नातूच नाही राहिला. त्या भंडाऱ्या उत्सव थांबण्याचा काही अर्थ आहे का? डसा डसा माय रडायला लागली. बघा बायकांना दुःख सहन होत नाही, पण दुःखाच्या रागाच्या भरात काही बोलतात. ती बाबा नाही बोलायला लागली, म्हणजे बाबा बघा तुमच्याकरता आलो, तुम्हाला सगळे मोठे म्हणतात, संत म्हणतात, बाबा तुमच्या घरात असं होणं, माझ्या लेकराचा जीव झाला, माझ्या नातवाचा जीव झाला, हे शोधतंय का तुम्हाला? बाबा पटतंय का तुम्हाला? एवढं म्हणावं बाबाने मावशीच्या जवळ माय बाबाने लेकराकडे पाहिलं. मृत अवस्थेत सगळे गोळा झाले, तिकडे भंडारा उत्सव चालू होते, सगळे तिथं गोळा झाले. बाबाने मृत अवस्थेत पडलेल्या लेकराकडे पाहिलं, त्याच्या शरीराला हात फिरवून बाबाने म्हणावं माय जसं हे तुझं लेकरू आहे ना, तसं मी तुला तुझं लेकरू आहे. मी अभिषेकला जरी सांगत नसलो तर माईचं दुःख मलाही सहन नाही होणार. तर आई मी सांगतो, तुझं लेकरू म्हणून तुला सांगतो, तुझ्या लेकराला काहीच होणार नाही, तुझ्या नातवाला काहीच होणार नाही, काहीच होणार नाही. उचलावून याला कुठंच नेऊ नका, मंदिरामध्ये न्या. नागबाबांचं मंदिर होतं, मंदिरात न्या म्हणलं, मंदिरात नेलं. मंदिरात नेल्यानंतर तिथं पुजारी भावानी तिथलं फुल उचललं. आता आणले म्हणल्यानंतर काहीतरी करावं लागेल. फुल उचललं आणि जे नाम उच्चाराचं पाणी होतं त्या पाण्यामध्ये फुल बुडवून ते पाणी नुसतं असं अंगावरती शिंपडलं. कुणाच्या? मृत अवस्थेत असणाऱ्या लेकराच्या अंगावरती शिंपडलं. लेकराच्या अंगावरती शिंपडलं तरी काही हालचाल नाही. हे लोक म्हणजे उचला म्हणे, उचला त्याला, आता दवाखान्याची नेऊ, काय नाही म्हणे, बाबा लोकांचं काही खरं राहिलं, उचला म्हणे. लेकराला उचलायला लागले की लेकराची हालचाल जाणवायला लागली. आणि मंदिरात लेकरू नुसतं बाहेरच आणलं होतं की लेकरू तडकन उठून बसलं आणि बोलायला लागलं. हा चमत्कार साधू संतांचा.